10 ते 12 करोड जनता आणि महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांमध्ये असलेले 2,01,225 रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आपली नोंदणी केलेली आहे. आणि ज्यावेळी आपण नोंदणी करतो ती नोंदणी परमनंट नोंदणी असते. आणि हे मुद्दाम मी आपल्याला सांगू इच्छितो, की आज आपल्या सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे, तर ही जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल 2025 किंवा 25 ची जी इलेक्शन आहे, निवडणूक आहे आणि ज्यामधून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रातील 2,01,225 डॉक्टर भाग घेऊ शकत होते. पण तुम्हाला याची एक टाइम लाईन देतो. तर टाइम लाईन अशी आहे, की या इलेक्शनची जी नोटिफिकेशन आहे, ती नोटिफिकेशन 18 जानेवारीला आली. कायद्याप्रमाणे 18 जानेवारीच्या एक दिवस अगोदर म्हणजे 17 जानेवारी पासून 17 जानेवारी पर्यंत ज्या डॉक्टरांची नावे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स म्हणून नोंदणी केलेली आहे रजिस्ट्रीमध्ये, त्यांची नावं यामध्ये घेतली हवी होती. पण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंट, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट अँड ड्रग्स यांच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे 70,000 डॉक्टरांची नावं, जे MBBS आहेत, MD आहेत, MS आहेत, DM आहेत, यांची नावं यांनी बेकायदेशीररित्या गाळली आहेत. याची लढाई चालू आहे. हिलिंग हँड्स युनिटी पॅनल तर्फे ज्यावेळी आम्ही 27 जानेवारीला रजिस्ट्रार साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसमध्ये, तर तिथे रजिस्टर नव्हते, इलेक्शनचा रोल नव्हता, इलेक्शनचे फॉर्म्स नव्हते. म्हणजे 18 जानेवारीला नोटिफिकेशन आल्याच्या नंतर गॅझेट नोटिफिकेशन, आणि याला फार महत्व असतं. गॅझेट नोटिफिकेशन ही माननीय राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात येते. आणि अशा वेळी ही नोटिफिकेशन मध्ये जे आलेलं आहे, त्याला जे 18 तारखेनंतर नॉमिनेशन फॉर्म्स घ्यायला ज्यावेळी उमेदवार गेले, तर त्या उमेदवारांना नॉमिनेशन फॉर्म्स मिळाले. ते जवळजवळ 19 दिवस तिथे नॉमिनेशन फॉर्म्स नव्हते. म्हणजे मला आपल्याला या इलेक्शनच्या टाइमलाईन मध्ये काय काय घोळ झालेले हे सांगायचंय. तर घोळ नंबर 1, जी नोटिफिकेशन काढली तीच आता न्यायालयीन चौकशीमध्ये अडकलेली आहे. ज्युडिशियल, इट इज अंडर ज्युडिशियल रिव्ह्यू. सेकंड, त्यांना नंतर ज्यावेळी सांगितलं की तुमचं 18 जानेवारी पासून 18 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म्स मिळणार, ते नॉमिनेशन फॉर्म्स 19 दिवस मिळाले नाहीत. इलेक्ट्रोल रोल, जो इलेक्ट्रोल रोल बनवून तयार ठेवायचा असतो, तो इलेक्ट्रोल रोल बनवून तयार ठेवला नव्हता. मराठीमध्ये असायला हवं, तर मराठी भाषेकडे याचा कम्प्लीट दुजाभाव आहे. मराठी भाषेमध्ये इलेक्ट्रोल रोल आजही अवेलेबल नाही. त्यानंतर येतं की नॉमिनेशन फॉर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला स्क्रुटिनी करायला लागते, आणि स्क्रुटिनी केल्यानंतर विड्रॉलची वेळ असते. आता स्क्रुटिनीच्या वेळी जे उमेदवार इलिजिबल होते, त्या उमेदवारांची नावं हायपर टेक्निकल ग्राउंड्सवर रिजेक्ट केली. बरं, तिथे आम्हाला रिटर्निंग ऑफिसरने आश्वासन दिलं की जर तुम्ही आम्हाला नागपूर बेंचच्या हायकोर्टाची जर जजमेंट आणून दाखवली, तर आम्ही हे नाव घेऊ. दुसऱ्या दिवशी उमेदवार आणि मी स्वतः तिथे गेलो नागपूर बेंचची जजमेंट घेऊन. त्याच्यानंतर आश्वासन देऊन सुद्धा त्या उमेदवारांची नावं त्यांनी गाळली. कायदा असं सांगतो की कंटेस्टिंग कॅन्डिडेटची लिस्ट स्क्रुटिनी नंतर तुम्हाला विड्रॉलची डेट असते. 3 तारीख विड्रॉलची डेट होती, आणि विड्रॉल झाल्याच्या नंतर लगेच ती कंटेस्टिंग कॅन्डिडेटची लिस्ट तुम्हाला लावायची असते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसच्या इथे. 1 दिवस झाला, 1.5 दिवस झाला, तरी सुद्धा ती इमिजिएट जे करायला हवं ते काम यांनी केलेलं नाही. बरं, असं आहे की ही इलेक्शन महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांमध्ये इलेक्शन आहे. या इलेक्शनमध्ये एका जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे. काल आम्हाला अकलूजच्या डॉक्टरांचा फोन आला, आणि अकलूजच्या डॉक्टरांनी सांगितलं की अकलूज पासून साताराला जायचं असेल तर 125 किलोमीटर आहे. बरं, 125 किलोमीटर करून हे डॉक्टर्स तिथे गेले. गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं इलेक्शनचं कार्ड दाखवलं, त्यांनी त्यांचं आधार कार्ड दाखवलं. कदाचित हे दाखवून सुद्धा त्यांना परत पाठवतील, कारण
महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची जशी मी सांगितलं, की हायपर टेक्निकल इलेक्शन करून टाकलेली आहे यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे आणि जे त्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल 1967 रूल्स आहेत, त्या रूल्स प्रमाणे, की डॉक्टरने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेऊन जा. ही बाब 3 तारखेला जो गुरुवार आहे, याच्या आधी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या इलेक्शन्स या रविवारी होत होत्या किंवा सुट्टीच्या दिवशी होत होत्या. तुम्ही विचार करा, की कुठले डॉक्टर, कुठले सर्जन, कुठले मेडिकल ऑफिसर्स, कुठले हेड ऑफ द डिपार्टमेंट्स, कुठले गव्हर्नमेंटमध्ये मोठमोठ्या पदावर असलेले डॉक्टर्स, त्यांचं डे टू डे काम सोडून इलेक्शनला येतील. बरं, इलेक्शन म्हणजे कसं आहे, एका जिल्ह्यामध्ये एक मतदान केंद्र. आता मुंबईचा विचार केला तर दहिसरच्या माणसाला वांद्र्याला यायला लागेल, मुलुंडच्या डॉक्टरांना वांद्र्याला यायला लागेल किंवा माहीमच्या डॉक्टरांना जे हॉस्पिटलला जायला लागेल. तर हे अत्यंत अडचणीची इलेक्शन आहे. तर सुरुवातीला मला आपल्याला एक सांगायचं आहे, की ही जगातली सगळ्यात मोठी इलेक्शन आहे डॉक्टरांची. महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे 2,01,225 डॉक्टर आहेत, तेवढे डॉक्टर जगामध्ये क्वालिफाईड डॉक्टर्स, ॲलोपॅथीचे डॉक्टर्स कुठेही नाहीत. म्हणजे ही जगातली सगळ्यात मोठी इलेक्शन आहे. आणि ही इलेक्शन चांगली व्हावी, सुरळीत व्हावी, डॉक्टरांना याच्यात भाग घेण्यासाठी मिळावं, डॉक्टरांचा मतदानाचा टक्का वाढावा. म्हणून आज आम्ही जेव्हा मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंटमध्ये तिथे सेक्रेटरीना भेटायला गेलो, तर नवल वाटतं की 4-4 डॉक्टर्स तिकडे आले होते. पण त्या 4-4 डॉक्टर्सना भेटण्याच्या ऐवजी सेक्रेटरी तिथून वेळेच्या आधी निघून गेले. आणि मला असं वाटतं की या पद्धतीने की ज्या महाराष्ट्रातले डॉक्टर्स आहेत, त्या डॉक्टरांच्या इलेक्शन सरकारी पातळीवर जी अनास्था होते, त्या अनास्थेचं स्वरूप आपल्यासमोर आलेलंच आहे. 70,000 डॉक्टरांचं नाव गहाळ केलं. नोटिफिकेशन वॉज नॉट प्रॉपर. त्यानंतर इलेक्शन ही संडेच्या ऐवजी गुरुवारी वर्किंग डेजला ठेवलेली आहे. त्यानंतर इलेक्शनच्या दिवशी तुम्ही बाकी जर आयडेंटिफिकेशन कार्ड घेतलं तर ते कदाचित हे मान्य करणार नाहीत. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना नम्र निवेदन आहे, की महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांमधल्या डॉक्टरांनी एकमुखी एक निर्णय घ्यावा, की किती दिवस डॉक्टरांना सिटिंग डक किंवा क पदार्थाची ट्रीटमेंट काउन्सिलकडून किंवा या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळेल. आपल्याला जाणता एक 72 वर्षाच्या एका प्रमुख संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेला डॉक्टर जो स्वतःचं वैयक्तिक काम नव्हतं, सार्वजनिक कामासाठी गेले होते. त्यांना सुद्धा तिथे त्या अधिकाऱ्यांनी भेट नाकारली. त्यांच्याकडे टोटल दुर्लक्ष केलं, ज्यावेळी जे की त्यांनी त्यांची प्रॉपर अपॉइंटमेंट घेतली होती. आज सुद्धा डॉक्टर त्यांना अपॉइंटमेंट घेऊनच गेले होते. त्यांचा भेटीचा वेळ असतो 3 ते 4. मला असं वाटतं याची चौकशी, याच्यावर तक्रार डॉक्टरांच्या संघटना करतीलच. चीफ सेक्रेटरी करतील, कडे करतील किंवा वैद्यकीय मंत्र्यांकडे करतील. आणि माननीय वैद्यकीय मंत्र्यांना ज्यावेळी आम्ही भेटलो, मला त्यांचे आभार मानायचे आहेत, की वैद्यकीय मंत्री जे आहेत मेडिकल एज्युकेशनचे, त्यांनी तात्काळ या विषयाचे गांभीर्य लक्षात घेतले आणि हे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी 1 तासाच्या आत मंत्रालयामध्ये बैठक बोलावली आणि मंत्रालयामध्ये हे सगळे प्रश्न, की फॉर्म्स का मिळत नाही, रोल मराठीमध्ये का नाहीये, रोल्स अजून तिकडे तयार करून का ठेवलेलं नाहीये, ही इलेक्शन संडेला न घेता गुरुवारी का घेत आहात तुम्ही, त्यानंतर या इलेक्शन्समध्ये जी तयारी करत असताना तुम्ही ज्या पद्धतीचं शैथिल्य दाखवलेलं आहे, तर ते शैथिल्य का चालू आहे? तर मला त्यांचं या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा या टॉकच्या माध्यमातून धन्यवाद द्यायचे आहेत, की त्यांनी ज्या पद्धतीने प्रोएक्टिव्हली हा स्टँड घेतला आणि त्यांच्यासमोर मी सांगितलं, की तुमचे हे जे अधिकारी आहेत, हे अधिकारी कदाचित तुम्हाला मिसलीड करत असतील. त्याच्यामध्ये खालच्या लेव्हलचे जे अधिकारी, खालच्या लेव्हलचे म्हणजे पदा पदा पदाच्या स्टेटस प्रमाणे अँड समहाऊ मला असं वाटतं, की ह्या ज्या गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत. ही ही निवडणूक लोकांसाठी काय महत्वाची आहे? ही निवडणूक लोकांसाठी आणि डॉक्टरांसाठी फार महत्वाची आहे, की हीलिंग हँड्स युनिटी पॅनलतर्फे आमचा मोटोच आहे, की अफोर्डेबल हेल्थ केअर फॉर ऑल. आज भारतामध्ये दर महिन्याला पॉवर्टी लाईनचं जर आपण हे बघतो, स्टेटस बघतो, पॉवर्टी लाईनच्या स्टेटसमध्ये बरेच लोक हे बिलो पॉवर्टी जातात. कारण त्यांच्या घरामध्ये अनवॉन्टेड, व्हेरी हाय
मेडिकल एक्सपेन्सेस झालेला असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आज वैद्यकीय ट्रीटमेंट म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट घेणे हे कुठेही शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये असेल, किती दुरापास्त झालेलं आहे आणि किती अडचणीचं होऊन बसलेलं आहे. आणि जर वैद्यकीय खर्चामुळे ती फॅमिली जर पॉवर्टी लाईनच्या खाली जाते, तर आपल्या सगळ्यांची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की आपण वैद्यकीय खर्च हा कसा कमी होईल, म्हणून अफोर्डेबल हेल्थ केअर फॉर ऑल सर्वांसाठी वैद्यकीय सेवा कमीत कमी पैशांमध्ये हे हिलिंग हँड्स युनिटी पॅनलचं सगळ्यात प्रथम मोठं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तर्फे विल मेक इट डॉक्टर्स फ्रेंडली. आमचे एक डॉक्टर्स बदलापूरवरून गेले. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसमधून घामाघूम होऊन तिथे त्यांनी पाणी मागितलं, तिकडे त्यांना पाणी प्यायला नव्हतं. बसायला जागा नव्हती. पण आपल्याला सांगतो, की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा खर्च करतो कोण? तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्रातल्या डॉक्टरांच्या पैशांमधून होतो. महाराष्ट्र सरकार ₹1 देत नाही. ज्यावेळेस डॉक्टरांच्या पैशातून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल चालते, तर त्या डॉक्टरांनाच तुम्ही तिथे साधा पाण्याचा ग्लास ठेवू शकत नाही. रजिस्ट्रेशन असेल, रिन्युअल असेल, अक्रिडेशन असेल. आता रिन्युअल बद्दल यांनी जे काही सांगितलेलं आहे ते धादांत खोटं आहे. Maharashtra Medical Council Act 1965, Maharashtra Medical Council Rule 1967, and any other amendments in place, there is no provision under any rules for removal of names of 70,000 MBBS, MD, MS, MD, DM doctors from the electoral roll. मला असं वाटतं आपली आपली इनकॉम्पिटन्सी आपली इनकॉम्पिटन्सी हे जे महाराष्ट्राचे ही इलेक्शन कंडक्ट करणारे अधिकारी आहेत, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे रजिस्ट्रार आहेत, ऑफिस आहे आणि महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंटचे जे सेक्रेटरी आहेत, त्यांची ते आपली इनकॉम्पिटन्सी, दे आर सो इनकॉम्पिटंट दॅट दे आर नॉट एबल टू कंडक्ट दिस इलेक्शन इन अ डेमोक्रॅटिक मॅनर. आजच आम्ही त्यांना एक लेटर सबमिट केलं, 3 लेटर सबमिट केलेले. त्या लेटरमध्ये आम्ही स्पष्ट म्हटलंय, की या इलेक्शनमध्ये इलेक्शन कशी घेऊ नये हा नमुना आहे. How not to conduct an election? This election is a representing that. You are flouting the rules left, right and center. आणि हे निवेदन दिलेलं आहे. मिरच्या तर लागणारच. मराठी भाषेचा अपमान करता, मराठी भाषेमध्ये उत्तरं देत नाहीत, मराठी भाषेमध्ये पत्र पाठवत नाहीत, 70,000 डॉक्टरांची नावं गाह करता, नॉमिनेशन फॉर्म्स देत नाही तुम्ही. एवढा मोठा जिल्हा आहे, डॉक्टर 100-100 किलोमीटर गाड्या घेऊन येते. अकलूजचे डॉक्टर बोलले आम्ही येणार तिकडे 125 किलोमीटर असलं तरी. पण तिथे आल्यावर तुम्ही काय करणार, की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणून काढून आम्ही सजेशन दिलं. आम्ही पॉझिटिव्ह सजेशन दिलं, की तुम्ही सॉफ्ट कॉपी त्यांची ऍप्लिकेबल ठेवा किंवा तुम्ही इलेक्शनचं कार्ड असेल किंवा आधारचं कार्ड असेल ते मान्य करा. आम्हाला असं वाटतं, मनापासून वाटतं, की प्रत्येक डॉक्टरचा मतदान करणे हा अधिकार आहे. त्या डॉक्टरला मतदानाचा हक्क मिळावा. बरं यामध्ये मध्येच त्यांनी क्यूआर कोड नावाची सिस्टीम काढली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एक सर्क्युलर इश्यू केलं आणि या सर्क्युलरमध्ये त्यांनी क्यूआर कोड काढायला सांगितलं. क्यूआर कोड म्हणजे काय आहे? तर क्यूआर कोडमध्ये डॉक्टरांची माहिती, डिग्री हे ते सगळं. आणि त्या क्यूआर कोडची किंमत काय? ₹341. त्या दिवशी माझा एक पेशंट आला माझ्याकडे आणि तो आयटीचा आहे. तो बोलला, "डॉक्टर मी तुमचा क्यूआर कोड बनवतो." आणि मला 5 मिनिटामध्ये क्यूआर कोड बनवला फ्री ऑफ चार्ज. मग हे ₹341 मल्टिप्लाय बाय 2,00,000, 1,225 डॉक्टर हिशोब लावा. कोणाच्या खिशात हे पैसे जाणार होते आणि कोणाला फसवत आहे? बरं यावेळी मी डॉक्टरांना या माध्यमातून एक आय वॉन्ट टू हिंट देम, की माझ्याकडे आत्ताच बातमी आलेली आहे, की उत्तर प्रदेशमध्ये 480 एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस इतर डिग्र्यांचा फ्रॉड करणाऱ्या डॉक्टरांना अटक झाली. बरं हे डॉक्टर तिथे उत्तर प्रदेशमध्ये सरकारी सरकारी इस्पितळामध्ये काम करतायत, जे बोगस डॉक्टर आहेत. आणि अशा वेळी क्यूआर कोड ज्यावेळी बाहेर लावून त्या पेशंटने स्कॅन केला, त्या डॉक्टरची सगळी माहिती घेतली, न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, एंडोक्राइनॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, आणि ही माहिती त्या डॉक्टरांनी आपल्या क्यूआर कोड बनवून क्लिनिकमध्ये भारतामध्ये आणि भारताच्या इकडे बाहेर वापरली, तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला. आजच आपण सगळे बांधा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आरटीओने ऍड इश्यू केली स्पेशल, की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्समध्ये सायबर गुन्हेगार घुसलेले आहेत आणि त्या सायबर गुन्हेगारांनी त्या साईट्स बनवल्या आहेत. उद्या समजा अशा पद्धतीची डॉक्टरांची माहिती जर इतरांकडे गेली तर करणार काय तुम्ही?
तर हे QR कोड जे काढायचे, बरं जे ऍडमिनिस्ट्रेटर आहे, हे ऍडमिनिस्ट्रेटर असतो प्रशासक. समजा तुमच्या सोसायटीवर प्रशासक आला, तर प्रशासक काय करतो, की सोसायटीचा जो रोजचा कारभार असतो तो बघतो, पॉलिसी डिसिजन घेत नाही. तर इथे जे प्रशासक आहेत, त्या प्रशासकाने हा पॉलिसी डिसिजन घेतलेले आहे आणि याचा फायदा कोणाला होईल हे सुज्ञ डॉक्टरांना आणि जनतेला सांगण्याची गरज नाही. हे एक प्रकारचं श्याम है, SHAM, श्याम. श्याम म्हणजे आपण कृष्ण म्हणतो, पण श्यामचा इंग्रजी अर्थ असा आहे, की जे नाही ते आहे, म्हणजे फ्रॉड आहे. तर मला आपल्याला नम्र निवेदन करायचं, हिलिंग हँड्स युनिटी पॅनल तर्फे मी डॉक्टर तुषार जगताप आणि माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर संजय वाठोरे, डॉक्टर अरुण हुमने, डॉक्टर संजय बळीवन, आम्ही 4 लोक या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत. अजून बरेच डॉक्टर हिलिंग हँड सर्व बरोबर युती करण्यासाठी इच्छुक आहेत. भविष्यामध्ये युती होईल सुद्धा. आम्ही इथे का उभं राहिलो? तर प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक व्यक्ती हा ना खरा हीलर आहे. मी एकदम बायफर्केट करतो. डॉक्टर पण हीलर आहे आणि व्यक्ती पण हीलर आहे. तर हीलरचं डेफिनेशन काय? हीलरचे डेफिनेशन असे आहे, की जो माणूस दुसऱ्याचं दुःख दूर करतो, दुसऱ्याला मलम लावतो, दुसऱ्याच्या वेदना कमी करतो, दुसऱ्याला त्याच्या आयुष्यामध्ये आनंद कसा येईल याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बिकॉज ऑफ हिज डिग्री, बिकॉज ऑफ हिज सर्टिफिकेशन, बिकॉज ऑफ हिज स्ट्रक्चर्ड syllabus and structured work, is specialized. I'm a specialist in dermatology, trichology, and counseling. So that is my structured work. But when I go out of my way and help the patient to make him all right and to make him happy, that becomes a healer. तर माझं असं म्हणणं आहे आणि आमची ही मॅक्स महाराष्ट्रावर आम्ही हे अनाउन्स करतो, की जस्ट डोंट बी अ डॉक्टर, बी अ हिलर. फक्त डॉक्टर नका राहू, हिलर व्हा. तुमचा अधिकार आहे हिलर व्हायचा. मी परत एकदा समराईज करतो, की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे इलेक्शन चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक मतदान केंद्र आहे. त्या मतदान केंद्रावर आपल्याला जायचं आहे. 3 एप्रिलला जर याच्याप्रमाणे चाललं तर कोर्टामध्ये केस आहे. 21 केसेस आहेत. 21 मार्चपर्यंत रिझल्ट अपेक्षित आहे. आमची मागणी आहे, की इलेक्शन पोस्टपोन व्हावी. ज्या 70,000 डॉक्टरांची नावं यांनी गहाळ केले त्यांची नावं इन्क्लूड करण्यात यावी. ही इलेक्शन गुरुवारच्या ऐवजी संडे किंवा हॉलिडेच्या दिवशी घेण्यात यावी. जास्तीत जास्त मतदान केंद्र असावीत. शक्य झाल्यास ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, जेणेकरून जास्तीत जास्त डॉक्टर याच्यामध्ये मतदान करतील. असे वेगवेगळे चांगले डेमोक्रेसीला सक्षम करण्यासारखे सारखे उपाय आपल्याला करता येतील. माझं एक नम्र निवेदन आहे, की मी हात जोडून विनंती करतो, हे जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत, खास करून महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंटमध्ये बसलेले, त्यांना नम्र विनंती करतो, की डॉक्टर आपलं काम धाम सोडून मुंबईमध्ये ट्रॅव्हल करून ज्यावेळी तुमच्या ऑफिसमध्ये येतात, कृपया त्यांचा अपमान करू नका. आणि ऑन दिस नोट, आय रिक्वेस्ट ऑल द डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र टू टेक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. अंडरस्टँड काय चाललंय या इलेक्शनमध्ये, या कोण कोण आहेत. मला नवल वाटतं, डॉक्टरांची मोठी संघटना आहे, भारतीय मेडिकल असोसिएशन आणि कन्सल्टंट असोसिएशन. या विषयांवर 70,000 डॉक्टरांची नावं गहाळ केली. इलेक्शन रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी गुरुवारी ठेवली. 19 दिवस नॉमिनेशन फॉर्म्स मिळालेले नाहीयेत. या इलेक्शनचा बोजवारा उडालेला आहे. या असोसिएशन तोंड बंद करून गप्प का? जे डॉक्टर्स महाराष्ट्रातले मला माहित आहेत, 1,02,01,225 डॉक्टरमधले कमीत कमी 40-50,000 डॉक्टर या संघटनांचे मेंबर्स आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून मेंबर्स आहेत. त्यांना माझी नम्र विनंती आहे, या संघटनांची गरज उरली आहे का? जर डॉक्टरांच्या प्रश्नांवर, QR कोडच्या प्रश्नांवर, 70,000 डॉक्टरांच्या रिन्युअल बद्दल जे या संघटना गप्प असतील, या काहीच करत नसतील, तर मी आपल्याला नम्र विनंती करतो, की या संघटनांना तुम्ही जय हिंद करा आणि हिलिंग हँड्स पॅनलमध्ये सामील होऊन हिलिंग हँड्स पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा. मी परत एकदा आपल्याला नम्र निवेदन करतो. मी डॉक्टर तुषार जगताप, डर्मॅटॉलॉजिस्ट. थँक यू व्हेरी मच.